नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रस आणि दोषांचा संबंध यावर ट्रिक दिलेली आहे। यामध्ये काय आहे की रसांचा दोषावर काय संबंध होतो, म्हणजे कोणता रस कोणता दोष वाढवतो। यामध्ये तुम्हाला जर आपला एक फिक्स असतो की रसांवर षडरसपैकी, त्यामध्ये दोषकर्म आपण लिहावं लागतं की कोणता दोष कोणता रस कोणत्या दोषावर काय काम करतो वगैरे। तर ट्रिक आहे की आपले 6 रस आहेत कोणते, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कशा असे लिहून घेतले। त्यानंतर वात, पित्त, कफ यामध्ये जे सुरुवातीला आहे ते 3 इथं लिहिलं शमन शमन शमन, आणि त्यानंतर वर्धन वर्धन वर्धन। म्हणजे काय करतं, मधुर, आम्ल, लवण हे काय करतं, वातच काय करतं, शमन करतं। तर बाकीचं काय हे बाकीचे कटू, तिक्त कशा आहे हे वाताचं वर्धन करतात। तसं जर पुढं पाहायला गेलं, हे 3 जे ते उचलले आणि वर मधात ठेवले, फक्त एक शमन लिहून, एक शमन लिहिलं आणि 3 वर्धन लिहून टाकले, खाली 2 शमन लिहून टाकले। मग काय की मधुर काय करतो, पित्ताचं शमन करतो, तर आम्ल काय करतो, पित्ताचं वर्धन करतो, लवण पित्ताचं वर्धन करतो, कटू पित्ताचं वर्धन करतो। तसं तिक्त शमन, कशा शमन। तसं आता हे खालचे 3 उचलले तसे उलटंही काढलं उलटं, तसं काय वर्धन वर्धन वर्धन। का मधुर काय करतो, कफाचं वर्धन करतो, आम्ल कफाचं वर्धन करतो, त्यानंतर काय लवण कफाचं वर्धन करतं, तर कटू तिक्त कशा करतात, कफाचं शमन करतात। अशा प्रकारे ही ट्रिक होती। आता विर्याची काय ट्रिक आहे, खाली एक बनवलेली की आपल्या 3 विभाग आहे, मधुर, आम्ल, लवण, कटू, मधुर, आम्ल आणि कटू हे 3 विपाक आहेत। आणि कोणत्या रसापासून बांधायचे, मधुर विपाक बनतो तो मधुर आणि लवण रसापासून बनतो, तर आम्ल रसापासून, आणि कटू तिक्त कशा या रसांपासून हा विपाक बनतो। जो मधुर असतो तो शीत विर्याचा असतो, आणि बाकी जे असते आम्ल आणि कटू जे विपाक असते ते उष्ण विर्याचे असते। अशा प्रकारे दोन्ही ट्रिक होते। धन्यवाद।